जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 22 जून 2024 रोजीच्या काही SPPUच्या महत्त्वाच्या अपडेट आपण बघत आहोत. तर या अपडेटमध्ये सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहे त्याच्यातील काही विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर करून देण्यात आलेला आहे. तर नेमकी निकाल कोणत्या अभ्यासक्रमाचा जाहीर झालेला आहे, बाकी अभ्यासक्रमाचा कधी निकाल जाहीर होऊ शकेल आणि निकाल कोणत्या लिंकवर आपल्याला पाहता येणार आहे ही माहिती बघूया. आणि सगळ्यात शेवटी ज्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना SYचे ऑल सब्जेक्ट पास आहे, बट तरीसुद्धा खालती रिझल्टमध्ये तुम्हाला जो काही शेरा दिसत आहे तो तुमचा फेल दिसत आहे. म्हणजे नेमकी याचा अर्थ काय हे आपण सरतेशेवटी जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर एक महत्त्वाची माहिती अशी की मी जे अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्याचे बघितलेले होते तर त्यामध्ये आज मी बघितलं की SY BBA IB या अभ्यासक्रमाचा निकाल काय झालेला आहे, जाहीर करून देण्यात आलेला आहे. तसेच यापूर्वी SY BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी याचा देखील निकाल हा जाहीर झालेला आहे. तर आता मी तुम्हाला म्हणेल की बाकी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला का नाही या संदर्भात एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठांनी ज्या काही परीक्षा घेतलेल्या होत्या त्यापैकी ज्या SYच्या परीक्षा ह्या सरतेशेवटच्या टप्प्यात झालेल्या होत्या तर त्याच्यातील जे काही तपासलेले पेपर आहे हे 4 ते 5 जून रोजीच काय झालेले आहे, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे मार्क एंट्रीसाठी गेलेले होते. तर आता विद्यापीठाकडे पेपरचे जे काही मार्क्स आहेत ते तर गेलेले आहे, फक्त त्याच्यावरती काम करून ते मार्क काय करायचे आहे, पब्लिश करायचे आहेत. तर आपल्याला आता माझ्याकडे सपोज SY BA फॅकल्टी नाही आहे, नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी ॲनिमेशन किंवा BCA सायन्स अशा देखील काही अभ्यासक्रम नाही आहे. पण माझ्याकडे जे अभ्यासक्रम आहे त्यापैकी BCom आहे, BSc BCS, नंतर BBA BBA IB BBA CA. तर या अभ्यासक्रमाचा माझ्याकडे डेटा होता तर तो मी डेटा चेक केला. त्यापैकी फक्त आजचा जो काही निकाल मला दिसला तर त्यामध्ये SY BBA IBचा मला निकाल हा जाहीर होताना दिसलेला आहे. ओके, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मला परत या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारण्याची गरज नाही की सर SY BComचा निकाल कधी आणि SY BAचा कधी. ओके, सो यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता एक महत्त्वाची माहिती अशी आहे की ज्या कॅप सेंटरचा डेटा विद्यापीठाकडे गेलेला आहे आणि विद्यापीठाने त्याच्यावर कामकाज केलेलं आहे त्या कॅप सेंटरच्या डेटाच्या संबंधित जे काही महाविद्यालय असतील त्यांचा निकाल काय झालेला आहे, जाहीर झालेला आहे. सपोज आता मी जर का इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्याचं एखादं मालेगावकडचं कॅप सेंटर असेल किंवा अन्य एखाद्या तालुक्यातलं कॅप सेंटर असेल, त्याच्याशी निगडीत जे काही 10-15 कॉलेज आहे माझ्याकडे, सपोज या 10-15 कॉलेजचा डेटा आहे मी आत्ता चेक करतोय, त्याच्यात मला निकाल दिसत नाही. पण एखादं पुण्यातलं कॉलेज असेल, नगरचं कॉलेज असेल किंवा पुणे ग्रामीणमधलं एखादं कॉलेज असेल, त्यांचा डेटा विद्यापीठाकडे गेला आणि विद्यापीठाने त्यांची मार्क्स एंट्री केली तर त्यांना तो रिझल्ट काय होईल, दिसू शकतो. म्हणून बाकीच्या देखील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्या संबंधित अभ्यासक्रमाच्या लिंकवर जाऊन आपला SYचा सीट नंबर आणि मदर नेम टाकायचं आहे. जर का तुम्हाला इथं प्लीज एंटर व्हॅलिड डेटा ऑर कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज असा जर का रिमार्क आला तर समजून घ्या की अद्याप आपले मार्क अपडेटेड झालेले नाही, तर ते अपडेटेड होतील. तर आत्ता नेमकी तुमचा SYचा निकाल कुठे बघायचा हे मी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण आपल्या पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजवर जाऊया. तिथे एक्झाम सेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 5 नंबर तुम्हाला रिझल्ट म्हणून टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन आहे, एक ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, दुसरं व्ह्यू पास लिस्ट आणि तिसरं आहे रिव्हॅल्युएशन रिझल्ट. तर आपण ऑनलाईन रिझल्ट डिस्प्लेवरती क्लिक करूया. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आजचे बघा फार्मसीचे जे काही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहे त्यांचा निकाल हा जाहीर करून देण्यात आलेला आहे. तर इथे बघा आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर का एखादा विद्यार्थी SY BScचा असेल तर त्यांनी काय करायचं, इथे 16 नंबरची लिंक दिसते, बॅचलर ऑफ सायन्स रिवाइज 2019 पॅटर्न. तर त्या लिंकवर म्हणजे 7 जूनच्या लिंकवर जाऊन गो फॉर रिझल्टवरती क्लिक करायचं, तिथे सीट नंबर्स आणि मदर्स नेम टाकायचा आहे. आता बघा जसं BBA IBचा निकाल जाहीर झाला, मी या ठिकाणी 19 नंबरच्या लिंकवर जातो आणि तिथे मी गो फॉर रिझल्टवर क्लिक करतो. त्यानंतर इथे मी सीट नंबर टाकला, जसं की एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा जो काही सीट नंबर आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो किंवा तो एंटर करून तुम्हाला मार्क शो करतो. बघा
विद्यार्थी मित्रांनो, इथं हा निकाल आहे आणि या निकालात जर का तुम्ही तारीख बघितली तर ही तारीख तुमची 5 जून 2024चीच दाखवत आहे. ओके. सो या ठिकाणी जर का तुम्ही चेक केलं तर या विद्यार्थ्याचा सेकंड लास्ट कॉलम जो काही आहे, जसं बी, ए, बी प्लस, ए प्लस, ए, बी या पद्धतीचे त्याचे ग्रेड आहे आणि शेवटी तुम्हाला दोन्ही सेमिस्टरचे SGPA दाखवलेले आहे. मी तुम्हाला SGPAवरून पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे याची माहितीचा एक सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो बघू शकता. आता या विद्यार्थ्याचा जर का निकाल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इथे टोटल क्रेडिट 44 अँड ॲड ऑन क्रेडिट 7 आणि ग्रेड पॉईंट 357 दिलेले आहे. इथे ॲड ऑन क्रेडिट जे काही 7 सांगितलेले आहे ते तुमचे एक्स्ट्रा क्रेडिट आहे 7. ओके. मिनिमम या ठिकाणी तुम्हाला 4 पाहिजे. 4 किंवा 4पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रिक्वायर क्रेडिट पूर्णपणे कंप्लीट केलेले आहे. आता एखादा विद्यार्थ्याचं कसं आहे, या ठिकाणी काय होऊ शकतं, एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी त्याचे सगळे विषय तिथं तो पासआउट दाखवतोय इथं सगळ्या विषयात, पण इथे जे काही खालती आहे तिथे त्याचे टोटल ग्रेडही येत नाही, SGPA येत नाही आणि तिथं नुसतं नाव येतं आहे रिझल्ट आणि इकडे फेल असा रिमार्क येतोय. ओके. तर याचा अर्थ असा आहे की सदरचा विद्यार्थी फर्स्ट इयर काय आहे, फेल आहे. एखाद्या विषयात जरी तो आत्ता फर्स्ट इयर फेल असेल तर त्याला TYला प्रवेश भेटत नाही, म्हणून त्याच्या निकालात काय आहे, फेल असा रिमार्क आलेला आहे. ओके. काळजीपूर्वक समजून घ्या. एखादा विद्यार्थी आत्ता SYला आहे, त्यांनी SYचे पेपर दिले बट त्याचा फर्स्ट इयर बॅकलॉग होता, त्यांनी SY फर्स्ट इयरचे पेपर दिले पण त्यामध्ये सुद्धा त्याचा पेपर निघाला नाही, त्यामध्ये तो आत्ता पुन्हा बॅकलॉग राहिला फर्स्ट इयरमध्ये. SY ऑल क्लिअर असून देखील फर्स्ट इयर जर फेल असेल तर TYला प्रवेश भेटणार नाही. ओके. त्यामुळे त्याचा निकाल फेल आलेला आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये फर्स्ट इयर क्लिअर करायचं आहे आणि त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर त्याचा SYचा देखील निकाल त्याच वेळेत चेक करायचा, त्यावेळेस त्याचा निकाल काय होईल, पास म्हणून येणार आहे. तर ही काळजी त्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला तुमचा निकाल काय करता येईल, चेक करता येणार आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ते SY BBAचं सांगितलं. SY BCOMचा जर का निकाल बघायचा असेल तर इथं तुम्ही 24 नंबरची लिंक आहे, या लिंकचा नंबर तुमच्या बदलू शकता, पण इथे रिझल्ट डेट 1 जून दिसेल. तर बघा या ठिकाणी आता जसं बॅचलर ऑफ कॉमर्स मी जर का याच्यावर क्लिक केलं तर गो फॉर रिझल्टवर जाऊ. इथे माझ्याकडे एक डेटा आहे, त्या डेटावरती मी काम करतो तर मला लगेच रिमार्क काय येणार आहे की प्लीज एंटर युअर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट टू युअर कॉलेज, म्हणजे हा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. ओके. सो या पद्धतीचा रिमार्क जर का असेल तर आपण समजून घ्या की आपला निकाल जाहीर झालेला नाही. या ठिकाणी जे जे अभ्यासक्रम दिले, जसं BCAसाठी तुमचं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि कंसात सायन्स दिला 11 नंबरची लिंक, ती तुम्ही बघू शकता. BCAसाठी तुम्हाला लिंक आहे बॅचलर ऑफ सायन्स कंसामध्ये BSc कम्प्युटर सायन्स किंवा इथं BSc कम्प्युटर सायन्स रिवाइज 19 12 नंबरची लिंक आहे. हे आकडे चेंज होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. ओके. त्यानंतर BAचा अद्याप SY आणि TYचा निकाल जाहीर झालेला नाही. दोन्ही निकाल सोबतच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि कोणताही निकाल कधी जाहीर होईल हे आमच्यापैकी म्हणजे फॅकल्टी मेंबरलाही माहीत नसतं आणि विद्यापीठातल्या कोणत्याच डिपार्टमेंटला माहीत नसतं. त्यामुळं निकाल जाहीर झाल्यानंतरच आपल्याला काय होऊ शकते, माहिती होऊ शकते. तर तुमचं काम आहे की तुम्ही संबंधित अभ्यासक्रमाच्या लिंकवर जायचं आहे, आपला डेटा टाकायचा आहे. आपला डेटा टाकल्यानंतर जर का आपला रिझल्ट दिसला तर निश्चित तुम्ही मला, माझा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या नंबरवर आपण इन्फॉर्म करू शकता, सर या आमच्या फॅकल्टीचा निकाल जाहीर झालेला आहे. मी पण आमच्याकडच्या इकडच्या विद्यार्थ्यांचे 1-2 डेटा व्हेरीफाय करतो आणि नंतरच तुमच्यापर्यंत टेलिग्राम चॅनलमार्फत माहिती देणार आहे. तर इथं ज्या अभ्यासक्रमाचे TYचे निकाल जाहीर झालेले आहे, तर अशापैकी जर का एखादा विद्यार्थी SYचा जर का फेल असेल तर त्याचा देखील आत्ता निकाल काय होणार आहे, जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की SY फॅकल्टीच्या कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे आणि बाकी अभ्यासक्रमाचे निकाल हे लवकरच आपल्याला बघता येतील. जसं की आज शनिवार आहे तर तुम्ही सोमवार मंगळवारपर्यंत देखील काय करू शकता, तपासणी करू शकता. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.